आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विशेष म्हणजे सर्वात चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची साथ मिळवण्यासाठी महायुतीसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत आणि तिसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा गाठीभेटींचा सिलसिला सुरू आहे। शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंत यांच्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत। चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेह भोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची ही माहिती मिळते आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पुन्हा पूर्णविराम मिळणार का अशी चर्चा आहे। असं असलं तरी राज ठाकरे मराठी मनांना साथ घालणारे नेते म्हणून ओळखले जातात। सोबतच ठाकरे आडनावाचा करिश्मा त्यांच्यासोबत आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची साथ सर्वांना हवी आहे। पण अजून तरी राज ठाकरेंनी आपले पत्ते उघड केलेले नाही। पण गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी बदलत्या राजकीय भूमिका नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत। त्यामुळे आता सर्वार्थानं करो या मरोच्या भूमिकेमध्ये ते आहेत आणि या पालिका निवडणुकीमध्ये ते कोणाला साथ देतात यावर फक्त त्यांच्या पक्षाची नाही तर राज्याच्या राजकारणाची ही पुढची दिशा अवलंबून असेल। मला असं वाटतं कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते अशातला काही भाग नाही आहे। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात। तर मराठी माणसांचा राज ठाकरेंना पाठिंबा असल्यामुळेच इतर पक्षांनी धास्ती घेतल्याची प्रतिक्रिया मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे। राज ठाकरे साहेबांनी सदैव मराठी माणूस आणि मराठी भाषा किंवा संस्कृती याच्या बाबतीत कधीच त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये। त्यांनी मग समोर कोणी मित्र असेल तरी मराठी भाषेसाठी त्यांनी मित्राला सुद्धा झुंगारलेला आहे। तर आज दिवसेंदिवस मराठी माणसांचा जो पाठबळ आहे किंवा सपोर्ट आहे हे राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभं राहत आहे। कदाचित त्याची धास्ती घेऊन सगळे हा प्रयत्न करत असावे। तर ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र हाती घ्यावी अशी सकारात्मक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावे ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे हे तुम्हाला वारंवार